दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. बुद्धभूमी फाउंडेशन बुद्धविहारात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली. त्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. बुद्धभूमी फाउंडेशनचे संचालकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. बुद्धभूमीच्या संचालकांना विश्वासात न घेता बुद्धविहार परिसरातील बुद्धमूर्ती व विजयी स्तंभ व 100 ते 200 वृक्षांची JCB मशीन लावून उद्ध्वस्त केलीत. या अमानुष प्रकारच्या प्रशासनानं केलेल्या तोडफोडीचे सर्व आंबेडकरी समाजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश व कल्याण डोंबिवली महापालिकेनं बुद्धविहार परिसरातील अनेक बुद्धमूर्तीची नासधूस करण्यात आली. युद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक भंते गौतम रत्न यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली व निवेदन द्यावे असे सांगितले. आम्ही चौकशी करू असे आश्वासन दिले. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह संजय खरात, कल्याण. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अखत्यारीत आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या देखरेखीखाली बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीवरून उड्डाणपुलाची त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनला कोणत्याही स्वरूपात विश्वासात घेतलेलं नाही सुरुवातीपासून. तरीही आम्ही लेखी स्वरूपात महानगरपालिका असतील, MMRD असतील आणि स्वतः श्रीकांत शिंदेसाहेब त्यांच्याही कार्यालयामध्ये आम्ही बऱ्याचदा पत्रव्यवहार केलेला आहे. बौद्ध समाजाचा हा जो एक धम्मकेंद्रामधून एकतर आपण मधोमध उड्डाणपूल घेत आहात, तरी या उड्डाणपुलाला जेवढे काही शक्य होईल तेवढी तुम्ही आरेखनामध्ये बदल करण्याची सुद्धा तरतूद केलं पाहिजे. कारण तशी एक पर्यायसुद्धा आहेत. आपण पश्चिमेकडून विहाराचा पाठीमागून सुद्धा घेता येईल आणि घेता येईल किंवा नाही घेता येईल, जसं आहे तसंही जरी चालू ठेवलं या नुकसान. कारण मोठ्या प्रमाणात हा पहिल्यांदा या बुद्धभूमी फाउंडेशन विभागले गेलेले आहेत आणि जवळजवळ 3 एकर जमीन हा काही कधीही न भरून येणारा हा नुकसान आहे संपूर्ण बौद्ध समाजाचा. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने आदेश काढलेला आहे का या जमिनीमध्ये बाधित जमिनीमध्ये काय काय आहे, किती क्षेत्र आहे, त्यानुसार महानगरपालिकेने या 5 मार्च रोजी संयुक्त पंचनामा करून 3 बुद्धमूर्ती, 3 बौद्ध स्तूप, 3 भिक्खू निवास आणि आपले जुने ते मैत्रीय बुद्धविहार, त्यानंतर 42 झाडं आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती, पंचशील धम्मध्वज अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत. आणूनसुद्धा जो नुकसान भरपाईमधून आम्ही वारंवार सांगत आहे काय समाजासाठी एक सुंदर वास्तू निर्माण करून द्या, सुसज्ज विपश्यना केंद्र असतील, काय सुंदर महाविहार असतील, परंतु कोणत्याही विचारसरणीमधून किंवा काही त्यांनी त्यांच्या मनामध्ये आहेत बुद्धभूमी फाउंडेशन आणि बौद्ध समाजाला या नुकसानीमधून कोणत्याही स्वरूपाची त्यांनी काय नुकसान भरपाई भरून देण्यासाठी इच्छा दाखवत नाही आहे. लेखी स्वरूपातसुद्धा काय नाही करत आहे. फक्त अधूनमधून ते नावापुरतं मिटिंग घेतात आणि बोलतात त्या दरम्यान मिटिंगमध्ये, परंतु ते इतिवृत्तामध्ये पण नाही आणत. तर फसवेचा हा विषय चालू आहेत. आणि हे चालू असताना काल मोठ्या प्रमाणात 8 पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी लावून त्यांच्याकडे एखादा सक्षम प्राधिकरण म्हणजे SDU न्यायालय असतील, जिल्हाधिकारी न्यायालय असतील किंवा हायकोर्टाचा असतील, असे कोणत्याही आदेशाशिवाय, कारण या ठिकाणी आमचा कित्येक वर्षापासूनचा हा दीर्घकालीन स्थिर ताब्यामधील ही नैसर्गिकरित्या आम्ही या बुद्धभूमी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात येऊन आमचे बौद्ध स्तूप तोडून टाकलेले आहेत, बुद्धमूर्ती बेकायदेशीररित्या त्यांनी हटवलेल्या आहेत. आमचा जो भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती तोडून फोडून त्यांनी कुठे काय टाकून दिले त्याचे काय ठाऊक ठिकाण नाही. आमचे भिक्खू निवास आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पद्धतशीर हे काम केलं. आम्हाला या ठिकाणी एका बाजूला मिटिंगमध्ये गुंतवलं आणि त्या 5-6 ठिकाणी JCB बुलडोझर लावून त्यांनी वेगवेगळे पथक बनवून त्यामध्ये जो बिल्डर आहे, ठेकेदार, त्यांचाही खाजगी लोक त्या ठिकाणी, पोलिसांचे लोक त्या ठिकाणी, महापालिकेचे लोक आणि नाकेबंदी करून कोणालाच येऊ दिले नाही. हा जो एक मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजावर त्यांनी आघात आणलेला आहे, एक मानहानी केलेला आहे, धम्माची विटंबना केलेला आहे, धम्मकेंद्र स्थळाची त्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केलेला आहे.
यासाठी आयुक्तांनी संपूर्ण बौद्ध समाजाची त्यांनी क्षमायाचना केली पाहिजे. सहाय्यक आयुक्त त्यांनी क्षमायाचना केली पाहिजे. त्या ठिकाणी जो वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत परदेशी साहेब आणि DCP अतुलजी झेंडे आणि स्वतः खासदार श्रीकांत शिंदे त्यांनीसुद्धा संपूर्ण बौद्ध समाजाची या ठिकाणी माफी त्यांनी मागायला पाहिजे. आणि आमचे गौतम भंतेजी आणि आज ही एक प्रशस्त असं इथे एक बाबासाहेबांचं विचारांचं एक रोपटं ज्यांनी आज भंतेजींनी 1980पासून अहोरात्र मेहनत करून समाजाला एकत्रित करून या ठिकाणी इथे बाबासाहेबांचा एक जबरदस्त असा एक विचार इथे होईल अशा पद्धतीचं आमचं स्वप्न आहे. आणि काल मी पहिल्यांदा महापालिका प्रशासनाचं इथे धिक्कार करतो. त्यांना इथनं रस्ता काढायचा आहे. तो रस्ता काढण्यासाठी आमचे धम्म बांधव भंतेजी त्यांनी विचारलं किंवा त्यांना सांगितलं, विचारविनिमय करून इथनं जो रस्ता काढण्याचा जो प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे, रस्ता जो काढलेला आहे, रस्त्याच्या व्यतिरिक्त इथे झाडं तोडली. काल इथे तथागतांच्या मूर्ती देखील हे हटवून त्यांनी हे केलं. बौद्ध स्तूप त्या ठिकाणी हे केलं, तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या अशा गोष्टी प्रशासनाला शोभत नाही. कारण एखाद्या म्हणजे धम्माचा हे करणं हे त्यांच्या याला शोभत नाही. आणि रिपब्लिकन पक्ष सत्तेमध्ये आहे आणि आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे की जर का अन्यायाविरुद्ध लढायचं जर असेल, आम्ही लढणारी माणसं आहोत, तर हे आम्ही ते आंदोलन इथे करू. इथे आंदोलन पण असं करणार की महानगरपालिकेवर मोर्चे काढणार, MMRDवर मोर्चा काढणार. कारण इथे आम्हाला न्याय पाहिजे. मला वाटतं 1 वर्ष होतो त्यावेळेला हा प्रश्न म्हणजे भेडसावत होता सगळ्यांना, भंतेजींना आणि सगळ्यांना भेडसावत होता. तर ह्याच्याने मी आमरण उपोषण केलं. इथे जवळजवळ 13 दिवस उपोषण केलं. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते ते उपोषण सोडलं. आठवले साहेबांनी सांगितलं, अरे प्रल्हाद, उपोषण वगैरे करून ह्या गोष्टी सोडणं होणार नाही. साहेब म्हटलं, एक प्रल्हाद मेला तर म्हटलं 100 पैदा होतील म्हटलं. परंतु हे जे आज बाबासाहेबांचे विचार आज आमच्या भंतीच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते व्हायला पाहिजे इथे. आणि ते होण्यासाठी आता म्हणजे तुम्हाला रस्ता दिलेला आम्ही, तर रस्त्याच्या पलीकडचा तुम्ही तो घ्या तुम्ही, परंतु रस्त्याच्या पलीकडे यायचा अधिकार नाही आहे. आता मागासवर्गीय आयोगाने देखील सांगितलं, मागासवर्गीय आयोगाने देखील चांगलं आम्हाला सहकार्य केलं की बाबा हे सगळे विषय पत्रकावर उतरवला पाहिजे, यायला पाहिजे, ते विषय यायला पाहिजे पत्रकावर. आणि तशा पद्धतीने त्यांनी भंतेजीने आणि त्यांच्या सहकार्याने मागील काही दिवसापूर्वी आयुक्तांची देखील भेट घेतली. आणि अस्मितेचा प्रश्नासाठी तुम्ही म्हणजे अशा पद्धतीचा काल तुम्ही येऊन इथे गोंधळ घातला. आणि त्या गोंधळामध्ये भंतेजींना आमच्या धक्काबुक्की, भंतेजी याच्यामध्ये पळत होते, धावत होते त्यांच्या याच्यावर, म्हणजे प्रत्येक गोष्टी वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न तिथे केला आहे. तरी देखील अधिकारी किंवा पोलीस प्रशासन इथे हे करत नाही. पोलीस प्रशासनाला देखील माझं हे आहे की म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्या थोडंसं म्हणजे धीरगाई करायला पाहिजे. करणारच आम्ही ते. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देऊ माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून. आणि इथे बाकी एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. कारण हा समाजाचा प्रश्न, हा एखादा प्रश्न नाही आहे. या प्रश्नामध्ये कोणी दलाल आमचे येत असेल, ते दलालांना अजिबात आम्ही जवळ करणार नाही. मध्ये पण कोणी आले होते इथे लोक, ते बुद्धाची, मला भंतीच्या माध्यमातून कळलं की बुद्धाची मूर्ती काय म्हणजे हे करण्यासाठी आले होते. त्या दलालांना माझी सक्त ताकीद आहे, जर काही ते तुम्ही पाऊल तरी ठेवला तर तुमचे पाय ठेवणार नाही तुमचे. अशा पद्धतीने देखील आम्ही त्या दलालांना सांगू इच्छितो. कारण हा प्रश्न आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि इथे कोणी दगलबाजी कोणी करू नये. प्रामाणिकपणाने आपण भंतीच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. प्रामाणिकपणाने ह्या जागेसाठी आपण लढलो पाहिजे. हे सगळ्यांचा प्रश्न आहे, आमच्या पक्षाचा प्रश्न आहे, या समाजातल्या सगळ्या घटकांचा प्रश्न आहे आणि सगळे घटक आमच्या पाठीशी आहेत अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. असू दे किंवा पालिका प्रशासन असू दे, याने एक आराखडा तयार करा. तो आराखडा कसा नदीच्या बाजूने कसं जाईल, नदीच्या बाजूने कसं जाऊन बाई जास्तीत जास्त जागेचा कसा म्हणजे पाहिजे. आणि जागा आमच्या ताब्यात आहे. 1980पासून तर आजता काही 2026पर्यंत आज 46-48 वर्ष झाली, 50 वर्ष झाली. 50 वर्षापासून आमचा ताबा असताना आम्ही इथे तुम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही विकास तुम्ही इथे करता, ते विकासाला आमच्या भंतेजींनी तुम्हाला सहकार्य केलं. आम्ही तुम्हाला सहकार्य करून तुम्हाला इथे आम्ही हे दिली, सहमती दिली की हे करा. परंतु तुम्ही सहमती घेताना तुम्ही आम्हाला दर्शवलं वेगळं आणि तुम्ही आज कृती वेगळं तुम्ही आणलं आहे. तुम्ही आज मध्यभागीतून तुम्ही गेलं. पहिला तुम्ही सांगितलं की तुम्ही नदीच्या बाजूने घेणार आहात आणि ब्रिजचा आराखडा तुम्ही मध्यभागातून घेतलेला आहे. तर तो घ्यायला नको होतं. परंतु इथनं MMRDचा आम्ही ते ब्रिज तयार करतो.
तर आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मंत्रीजीने आमच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की साहेब आम्ही विकासाच्या आड येत नाही, करू दे विकास, होऊ दे विकास, परंतु तो विकास होऊन विकास ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास करा. ते विकासाला चालना आपल्या नदीच्या बाजूने घ्या. तर नदीच्या बाजूने न घेता तुम्ही ब्रिजची जी रूपरेखा जी आखलेली आहे ती मध्यातून आखलेली आहे, तर ते नुकसानकारक आहे. हे नुकसान व्हायला नको. आणि म्हणून उपायुक्तांना उद्या आम्ही 12 वाजता आम्ही भेटायला जातो. उद्याला बोरकर साहेब जे उपायुक्त आहेत ते उपायुक्तांना आम्ही भेटतोय आणि त्यांना सगळ्या या गोष्टीचं आम्ही हे करून सांगतो. पुन्हा परत तुम्ही अशी हे करू नका इथे.